नमस्कार सर्वांना. मी ऋषभा रोंदेकर, चीफ लाईफ प्लॅनर. आमचं मिशन आहे प्रत्येक कुटुंबाला योग्य आर्थिक सुरक्षा आणि योग्य दिशेने वेल्थ निर्माण करून देणे. आमचं विजन इंडियामधील प्रत्येक व्यावसायिक आणि यंग अर्नरला योग्य प्लॅनिंग नसल्यानं होणारं नुकसान टाळता यावं. आमची कोर व्हॅल्यूज ट्रान्सपरन्सी, एज्युकेशन बेस्ड प्लॅनिंग, लॉंग टर्म रिलेशनशिप, प्रोटेक्शन फर्स्ट अप्रोच. आता आम्ही बघूया, की आमचे क्लायंट आमच्याबद्दल काय म्हणतात. तर Googleवर रिव्ह्यूवरमध्ये तुम्ही बघाल, की अरुंधेकस वेल्थ मॅनेजमेंट फार वरत येतं आणि रिव्ह्यू बघाल, तर आत्ता सोशल मीडिया थ्रू मोठे-मोठे एंटरप्रेन्योर्स आमच्याकडे आले आणि ज्यांनी सीएशी कन्सल्ट करण्यापेक्षा आधी आमच्याशी कन्सल्ट केलं आणि त्याच्याकरता तुम्ही हे बघू शकता, की त्यांचे काय रिव्ह्यूज आहे आणि इथे आमची 4.9 रँक दाखवती आहे. Hi Rishabha, good evening. I'm sharing this bite to thank you for all your guidance and support that you have extended me in my financial journey. So I personally feel that she possesses a fantastic knowledge about the market. She gives you right guidance. Also, she ensures that your investment grows in the right direction. What I regret is I could have met Rishabha much before so that I could have been in a much stronger financial position. नमस्कार, मैं शैला आचार्य। अरुंधकर की प्रॉब्लम थी, वो मेरे एजेंट ने उसमें मेंशन तो जरूर की थी, पर पॉलिसी में कंपनी के साथ कुछ लिख के ही नहीं आया था वो इंक्लूसिव है या एक्सक्लूडिंग है। पर अब जब मैंने ऋषभा अरुंधकर के साथ मेरी पॉलिसी बनाई है नई, तो उसमें सारे डिटेल्स भी आए हैं, कवरेज भी बहुत अच्छा है और मेरे परिचित जितने भी हैं उनको सबको 100% रिएम्बर्समेंट हुआ है उसका। तो मुझे ऐसा लगता है कि ऋषभा अरुंधकर का काम बहुत अच्छा है और विश्वसनीय है। तो Hi, my name is Uday Juglekar. I have been associated with Rishabha for over a decade now. She is the one who introduced me to the nuances of the financial market, and I am very thankful to her and her team for the handsome gains through my investments under their guidance. Thank you. फाइनेंशियली कंडीशन काफ़ी, अब मुझे किसी के आगे पैसे मांगने की ज़रूरत नहीं पड़ती। मुझे जब भी पैसों की ज़रूरत पड़ती है मैं इनसे कहता हूँ और आसानी से पैसे मेरे अकाउंट में आ जाते हैं। तो आप सभी लोगों से मेरा रिक्वेस्ट है कि आप भी इस टीम से जुड़े, ऋषभा मैम के टीम से जुड़े और अपना पुराना पोर्टफोलियो के लिए संबंध में चर्चा करें। धन्यवाद। I want to express my heartfelt gratitude to Rishabha ji, founder of Arundhika's Wealth Management, and the team at Insurance Samadhar for their incredible support in helping me with my rejected Mediclaim. Their expertise and guidance made all the difference, and thanks to them, I was finally able to recover my money. ग्रोथसाठी, प्रॉफिटसाठी, लाईफस्टाईल सुधारण्यासाठी आणि फॅमिलीला सिक्युअर ठेवण्यासाठी. पण एक प्रश्न आहे की जर आपण उद्या उपलब्ध नसलो तर हा बिझनेस आणि फॅमिली लाईफस्टाईल पुढे टिकणार आहे का? मित्रांनो, काही घटना शहरात अशा होतात की पूर्ण शहर हादरून जातं. इंदोरलाही काही महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली. महिंद्राच्या वर अचानक मोठी आग लागली. मालक स्वतः आत होते आणि दुर्दैवाने त्यांना बाहेर पडताच आलं नाही. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना फक्त ब्रेकिंग न्यूज नव्हती, ही एक कुटुंबाचा आधारचा हरवण्याची सुरुवात होती. शोरूम मोठा होता, बिझनेस चांगला होता, पण एक गोष्ट स्पष्ट दिसली: ओनर नसताना संपूर्ण बिझनेस कोसळू शकतो. ओनरनी प्रॉपर प्रोटेक्शन नसेल केलं तर इन्कम बंद होऊ शकते, ईएमआय, सॅलरी, सप्लाय सगळं थांबू शकतं, फॅमिलीवर लाखोची जबाबदारी कोसळू शकते. आपण फक्त मालक नसतो, आपण कुटुंबाचा आधार असतो, बिझनेसचा इंजिन असतो. पण जर आपण उद्या नसू तर हे दोन्ही काय टिकणार? ही घटना एक मोठा प्रश्न विचारते. चला दुसरा बघूया. या आहे तरला बालागोपाल. रॉयल फॅमिली मधून होत्या, बरेचसे मेडल्स जिंकले होते, कथ्थक ची मोठी मोस्ट सेलिब्रेटेड डान्सर होती. ह्यांचे हस्बंड सीए होते. दोघंही प्रोफेशनली
फार स्ट्रॉंग होते, पण फायनान्शियली पण स्ट्रॉंग होते. आणि या ह्यांच्यामध्ये फायनान्शियली आयडियल रूल्स न माहिती असल्यामुळे कधी ह्यांनी एक्सपेक्टच नव्हतं केलं की नवऱ्याबिना पण लाईफ असू शकते, आणि शेवटच्या वेळी या ॲसेट्स रिच असून पण फायनान्शियल पुअर होत्या आणि वृद्धाश्रम मध्ये यांनी आपलं जीवन शेवटचं व्यतीत केलं. तर ही घटना, या दोन्हीही घटना एक मोठा प्रश्न विचारते. आपण बिझनेस व्हॅल्यू आणि लाईफ प्रोटेक्शन योग्य ठरवले आहे का? जर आपल्या नॉन प्रेझन्सने बिझनेस थांबतो तर त्याची भरपाई कुठून होणार? म्हणूनच मी आज तुम्हाला सांगते की ह्युमन लाईफ व्हॅल्यू आणि बिझनेस प्रोटेक्शन हे लक्झरी नाहीये, हे कुटुंब आणि बिझनेसला वाचवणारे सर्वात मोठे इन्शुरन्स प्रोटेक्शन शील्ड आहे. तर आता आपण बघूया की वेल्थ चेकअप कसं करतात, फायनान्शियल हेल्थ असेसमेंट काय आहे. या मी इथे बनवून ठेवलं आहे अमित नावाच्या पर्सनचं. त्यांची डेट ऑफ बर्थ आम्ही सगळं टाकलं, फॅमिली मेंबर्स किती आहे, किती मंथली एक्सपेन्सेस लागतात, चाइल्ड एज्युकेशनवर त्याला किती हवं आहे, मॅरेज फंडवर किती हवं आहे, त्याला वेल्थ किती बनवायची आहे, 20 करोड बनवायची होती. आणि या इथे हे सगळं फिलअप केल्यावर त्याचा फायनान्शियल चेकलिस्ट स्कोर येऊन गेला. इन्कम प्रोटेक्शन त्याला किती हवं आहे, 10 करोडच्या ऐवजी त्याचं किती, फक्त 1 करोड. तर त्याला 10 करोड अजून घ्यायला हवं, किंवा प्रोप्रायटरशिप पार्टनरशिपमध्ये त्याचा बिझनेस आहे. इमर्जन्सी फंड त्याला किती हवं, हे सगळं काही आम्ही त्याच्यामध्ये, डिसॅबिलिटी इन्शुरन्स नाहीये त्याच्याकडे, क्रिटिकल इन्शुरन्स नाहीये, हेल्थ इन्शुरन्स खूप कमी आहे, तर त्याला स्कोर 1 दिला. आणि हे त्याला सगळं त्याची रिपोर्ट आली जी आम्ही त्याला बनवून दिली. मॅनेज इन्व्हेस्टमेंट्समध्ये तो काय काय आहे त्याच्याकडे, तर रिअल इस्टेट होतं, ओन बिझनेस आहे, इक्विटीमध्ये आहे, डेरिव्हेटिव्ह आणि P2P लेंडिंग सध्या नाही आहे, इक्विटी डायरेक्ट स्टॉकमध्ये आहे, हे सगळे आहे. तर हे आम्ही सगळे ह्याच्यात टाकले आणि त्यांनी आता त्याचा स्कोर जनरेट होईल. बघूया कसा स्कोर जनरेट होतो. आम्ही जनरेट रिपोर्ट केली. अमितचा एव्हरेज आला 53% आणि त्याला रिस्क प्रोटेक्शन किती आहे त्याच्यावर आलं, क्रिटिकल अटेन्शन नीडेड, इमर्जन्सी फंड बढिया आहे, गोल प्लॅनिंगमध्ये त्याला क्रिटिकल अटेन्शन इथे पण हवं आहे, गोल प्लॅनिंग करावी लागेल, वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट गुड, व्हेरी गुड आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट करता त्याला ॲव्हरेज आहे, त्याला थोडंफार फाईन ट्यून करायची गरज आहे. हे फुल त्याची रिपोर्ट येते. इथे डिटेल चेकलिस्ट आहे की इन्कम प्रोटेक्शनमध्ये किती गरज आहे, गॅप किती आहे, हा त्याला पूर्ण रिपोर्ट आम्ही दिली आणि हा एक्सपोर्ट होऊन जाईल आणि PDF त्याला मेलच्या थ्रू पोहोचून जाईल. चला आता 27 ते 35 वर्षाच्या वयोवर्गीयांसाठी एक टिप की अर्ली स्टार्ट म्हणजे फक्त सेविंग नाहीये, तर भरपूर ॲडव्हान्टेजेस आहे. चला एक क्विक कैलकुलेशन बघूया. देखिए, अब मैं इसे हिंदी में बता रही थी क्योंकि यंग जो है जनरेशन वो हिंदी ज़्यादा समझते हैं. तो यहाँ एज है 25 और यदि आप 25 साल की एज में इन्वेस्ट करते हैं और 1 लाख रुपए साल का 25 साल की एज में आप नहीं कर पा रहे हैं और आप उसको 35 साल की एज में करते हैं, राइट? अब जैसे आप 35 साल की एज में कर रहे हैं तो आप देख रहे हैं कि आपने 21 लाख लगाया और वो 70 लाख होगा 55 साल की एज में, क्योंकि आजकल हर कोई चाहता है कि 55 साल की एज में मेरे पास कॉर्पस बिल्ट हो जाए. अब मान लीजिए कि वहीं आप 25 साल के हैं, इंटरेस्ट रेट मैंने बहुत ही नॉमिनल 10% ही लिया है, और अब आप मान लीजिए कि 25 साल से ही लगा देते हैं, लेकिन आप इसको कंसिस्टेंसी से नहीं रखते हैं. 34-35 साल की इसमें आप पैसा लगा देते हैं और उसे होल्ड करते हैं, और वो पैसा आप 55 साल तक होल्ड करते हैं. फिर भी आप देखेंगे जल्दी लगाने का फायदा कि वही आपने लगाए सिर्फ 10 लाख, लेकिन होल्ड किया तो वो 1 करोड़ 29 लाख हो गए हैं. अब आते हैं हम कि आपका जो है इन्वेस्टमेंट आप 25 साल की एज में कंसिस्टेंसी रखते हैं, मतलब हर 10,000 महीना या फिर आपका जो भी 1 लाख के हिसाब से आ रहा है 8,500 समथिंग आएगा, आप लगाते हैं या साल का 1 लाख डालते हैं. तो आप देखेंगे कि आपने कंसिस्टेंसी से 55 साल तक डिसिप्लिन के साथ डाला तो सिर्फ 31 लाख डाला, लेकिन वो 2 करोड़ हो गया. और सोच लीजिए कि मैंने यहाँ पे सिर्फ 10% का नॉमिनल रिटर्न लिया है, और यदि ये मैं ज्यादा लूँ तो क्या होगा. प्लॅनिंग म्हणजे लक्झरी नाही हे आता आपल्याला कळलंच असेल. हे एक फाउंडेशन आहे. ह्युमन लाईफ व्हॅल्यू, बिझनेस प्रोटेक्शन आणि फायनान्शियल हेल्थ चेकअप आज आपण समजून घेतलं आणि हे तुमच्या फ्युचरला पण मजबूत करू शकतं.